तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा आपला दिवस आहे ना सकाळच्या मीलपासूनच सुरू होतंय मग, आणि माझं सकाळचं पहिलं मील हे प्रोटीन असतं. तर आज आपण काहीतरी बघूया, ट्राय करूया काय करायसाठी. कारण उन्हाळ्यामुळे आहे ना काही सुचत नाही व्हिडिओ काय बनवायचा आणि कसा करायचा. तर बघू, काहीतरी आज पण इंटरेस्टिंग करायचं ट्राय करतो. जास्त करून तर आहे ना ऊन कमी झाल्यानंतरच सगळ्या गोष्टी करता येतात, नाही तर अख्खा दिवसभर घरामध्ये इकडं तिकडं पडलेलंच असतो. चला, आपण आहे ना डायरेक्ट दुपारी भेटूया, नाहीतर काहीतरी करताना. आज आपल्याकडे RX पण आहे. तर हां, तर तिला आपल्याला वॉशिंगला घेऊन जायचं, मग आपण तिथं जाताना तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आपल्याला जायचं एक सामान हुडकायला. तर 2 वाजता वेळ सुशांत आल्यानंतर आत्ता तर आपण गाडी धुवायला आलेलो आहे. मस्तपैकी गाडी एक नंबर घेऊन व्हायला लागली. कारण सगळे बंद होते म्हणून आपण इकडे आलतो, नाही तर काकाच्या इकडेच गेलो असतो. तर चला, हे झाल्यानंतर आता घरी डायरेक्ट भेटूया दुपारच्या काहीतरी जेवणामध्ये. तर चला मित्रांनो, आपली गाडी धुवून झालेली आहे. आता आपण जाऊया तिकडं. वाळत टाकली दादानी गाडी, कसली कडक दिसती. धुतल्यानंतर आहे ना गाडीचा लुकच वेगळं येतं. आता आपण जाऊया घरी. आता मम्मीचा पण फोन आलता, मग पटकन घरी जाऊ आणि तिकडे जाऊन मग तुम्हाला दाखवतो काय कसं होणार आहे. गाडी एकदा बघा भाई कसली दिसती. चला मग घरी जाऊन भेटूया आपण. मित्रांनो, लय गरमी आहे आणि त्यामुळे आहे ना आम्ही आता फायनली आमचा वरचा योवाला कूलर, वरती कुठे, हा योवाला कूलर आम्ही आता काढणार आहे. कारण गरमी आता आउट ऑफ कंट्रोल झाली. पंखा पण काही काम नाही करत आहे आता. चला आता कूलर काढून दाखवतो तुम्हाला. लय मोठा आहे तो, ऑलमोस्ट एवढा असा मोठा आहे, म्हणजे पप्पाच्या कंबर एवढा कूलर आहे तो. मी त्या साईडला जाऊ का? तिकडनं असं जाता येते ना. सर एक एक स्टेप बॅक होऊ शकतो. बाथरूम काय बाथरूम मध्ये नको, रस्त्यावर बाहेर. बाहेर नाही, बाहेर डायरेक्ट बाहेर मी त्याला बाहेर तिकडं हे काढा, शिडी घ्या. तिकडून जायला लागलं तुला, इथून जात नाही ती. शिडी घ्या. खराब झाला त्याच्या मागे येऊन असं भुस्सा भरून आणला पाहिजे. पाणी आहे मला. तुटलेलं नाही काही. आपल्याला इथं झाडामध्ये ना पाणी येतंय. पंखा चालू करायच्या आधी हे चालू करून ठेवायचं. मोटर परफेक्ट आहे. काही कूलर चालू झालेला आहे आणि रुबी बघा, कूलरची मजा घ्यायला लागली. रुबी कसं वाटते? रुबी भारी वाटते का? तिला एकदम भारी वाटायला लागले. आता हा कूलर आम्ही आता सध्यासाठी तरी घरात लावणार, नंतर मी तिथं लावायचा काय नाही विचार करणार. बाय बाय. चला, आमचं काम झालेलं आहे. आता आम्ही टॅक्स भरायला आलतो, मी आणि पप्पा आलतो. आता आम्ही चाललो आहे, आमची रिक्षा तिथे. 48,000चा टॅक्स. तर काही जस्ट मी आता वॉक करत होतो जेवण झाल्यानंतर आणि विनम्र आला, आणि मग आता आम्ही दोघं चाललो आहे डेअरीमध्ये, दुधाच्या डेअरीमध्ये. काय नाही सर तुला? दही घ्यायसाठी चाललो आहे आम्ही, दूध डेअरीसाठी.
तर काय आज अख्ख्या दिवसभरात पाऊस बघा काहीच नुसतं सगळं आहे ना, पाऊस पडल्यामुळे आजचा जो पण काही माझा प्लॅन होता ना तो सगळं कॅन्सल झालेला आहे. तर त्यामुळे ना आज मी काही करू नाही शकलो. शूट वगैरे करायचं होतं RX सोबत, पण RX पण पावसात भिजती आहे. त्यामुळे ना मी म्हणलं की ती गाडी घेऊन जा. त्यामुळं आता आपल्याकडे गाडी नाही आहे, बट तसं काय नाही, जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला भेटते ती गाडी. आणि आता आहे ना बघू काय करायचं आहे ते. तर उद्याच्या दिवशी आहे ना एक मला चॅलेंज ठरलेलं आहे, तर मग आपण तो वाला चॅलेंज आहे ना करूया. बघू, ट्राय करू. कोण करणार आहे ते अजून ठरलेलं नाही आहे, बट मी असणार आहे त्याच्यात आणि माझ्यासोबत कॉम्पिटिटर कोण असणार आहे ना ते बघूया. तू चालू नाही काय करत नाही, त्या गाडीच्या मागे सगळे कुत्रे लागलेत. आपल्या मागे लागले तर काय नाही होणार. हां, तर बघू उद्या कसं काय करणार आहे, म्हणजे कोण चॅलेंजमध्ये असणार आहे. मी असेल, माझ्यासोबत कोण असणार आहे माहीत नाही, म्हणजे चॅलेंज पण तसा असणार आहे. मी जस्ट आत्ता एक व्हिडिओ बघतो, त्याच्यातनं मला इन्स्पायर झाला तो चॅलेंज. मग आपण भेटूया डायरेक्ट आता घरी गेल्यानंतर, आउट्रो घरी गेल्यानंतर येऊया. चला बाय बाय.